अरे तुमच्याकडून युरियासाठी 5% जीएसटी घेतात. दिल्लीतले सरकार हे घ्यायला लागल्याने आपल्या शेतकऱ्याला लुबाडायला लागले असं म्हटलं तर काही चुकीचं होणार. पण आपण एक नुसतं माध्यम आहात, तर तुमच्या माध्यमातून आम्हाला पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात हा कलवापर्यंत परिवर्तन हे घडू शकते. म्हणून ही शाहू महाराजांची उमेदवारी. तुम्ही केव्हा विचार केले 400 पार म्हणजे काय? धोक्याची घंटा आहे. एक ग्रस्त आहे ते चंदगड मध्ये, ते म्हणतात शाहू महाराजांच्या टीका सगळं झालं तर म्हणतात संभाजीराजेंनी गडकोट किल्ल्यासाठी काय केलं, गडकोट किल्ल्यासाठी मी काय केलं म्हणते टिकले. मला बोलायचं नव्हतं, मला माझं मन काय राहत, मला बोलावं लागते. बंधू भगिनीनो, तुम्ही समजून घ्या, 400 पार म्हणजे संविधान त्यांना बदलून टाकायचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला लिहून दिलेलं, जे संरक्षण सगळ्या जातीतल्या लोकांना, सगळ्या धर्मातल्या लोकांना लिहिलेलं आहे, हे मोडून काढायचंय. म्हणून हा 400 पार आकडा आहे. छत्रपती शाहू महाराजांची टीका करायला, पण आम्हाला काही फरक पडत नाही. आम्हाला काही फरक पडत नाही. मराठा आरक्षणाच्या बाबतीत माझ्याबद्दल कोण बोललं तर माझी गाठ आहे. मला भरपूर बोलता येते, मला भरपूर बोलता येते, पण इथं विद्यमान छत्रपती शाहू महाराज आहेत म्हणून माझे हात बांधून आहेत. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. शाहू महाराज यांचे वंशज विद्यमान छत्रपती शाहू महाराज आणि इथं उपस्थित छत्रपती शाहू महाराजांच्यावर प्रेम करणारे आणि कुठल्याही परिस्थितीत छत्रपती शाहू महाराजांना खासदार म्हणून पाठवणारे इथं जमलेले सर्व जनसमत आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचारासाठी आपण सर्वजण आवर्जून प्रचार करीत आहोत. प्रामुख्याने मी पूर्ण कोल्हापूर जिल्हा प्रचार करत असताना, गाव टू गाव भेटी देत असताना मी सगळ्या लोकांशी संवाद साधला. भाषण जास्त काही केले नाहीत, पण लोकांशी संवाद साधत असताना मी लोकांना अनेक प्रश्न विचारले, लोकांची सूचना सुद्धा घेतल्या. आणि प्रश्न विचारत असताना त्यांना विचारलं, शेतकरी बांधव असल्यामुळं, की तुम्हाला जीएसटी माहित आहे का? लोकांना जीएसटी माहित नाहीये दुर्दैवाने. मला त्यांना सांगावं लागलं, अरे तुमच्याकडून युरियासाठी 5% जीएसटी घेतात. तुमच्याकडून खतं घ्यायची असतील तर तुम्हाला 12% जीएसटी भरावा लागतो. तुम्हाला कीटकनाशक घ्यायचं असेल तर तुम्हाला 18% जीएसटी भरायचा असतो. दिल्लीतले सरकार हे घ्यायला लागल्याने आपल्या शेतकऱ्याला लुबाडायला लागले असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. इतिहासात पहिल्यांदा घडलं असेल आणि परत घडणार सुद्धा नाही की महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट असतील, उद्धव ठाकरेंचा शिवसेना गट असेल, काँग्रेसचे सगळे लोक असतील, जे विद्यमान छत्रपती शाहू महाराजांच्या घरी जातात आणि म्हणतात की आपण कुठल्याही पक्षात नाही, आपण उमेदवारी घेणं गरजेचं आहे. वातावरण फार बिघडलेलं आहे आणि हे बिघडलेलं वातावरण जर दुरुस्त करायचं असेल तर परिवर्तन हे कोल्हापुरातनं घडायला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरचा विचार हे आपल्या माध्यमातून, आपण एक नुसतं माध्यम आहात, पण तुमच्या माध्यमातून आम्हाला पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात हा कलवापर्यंत परिवर्तन हे घडू शकते. म्हणून ही शाहू महाराजांची उमेदवारी आहे. तुम्ही केव्हा विचार केले 400 पार म्हणजे काय? धोक्याची घंटा आहे, धोक्याची घंटा आहे. 400 पार म्हणजे ते 272 का म्हणत नाहीत? तुम्हाला एक हाती सत्ता घ्यायची ना हातात, ठीक आहे. एक हाती सत्ता घ्यायची असेल तर तुमचे 543 खासदार आहेत आणि हे 543 खासदार मध्ये निम्म करा ना तुम्ही, म्हणजे 272 होतात. तुम्हाला ठीक आहे 272 मला अवघड होतं, 300 म्हणा ना, पण 400 का?
हे बंधू भगिनीनो, तुम्ही समजून घ्या, 400 पार म्हणजे संविधान त्यांना बदलून टाकायचं आहे. त्यांना कायदा दुरुस्ती नाही, कायदा बदलायचा आहे. सतर्क व्हा सगळेजण. आपण ही ऐतिहासिक निवडणूक आहे, हे दिशा दर्शक ठरवणारी निवडणूक आहे. विद्यमान छत्रपती शाहू महाराजांच्यावर टीका करायला लागलेत, पण आम्हाला काही फरक पडत नाही. आम्हाला काही फरक पडत नाही. हो, आम्ही कोण? आम्ही कोण? आम्ही कोण? हो, शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यवीर स्वातंत्र्यवीर छत्रपती संभाजी महाराज, ताराबाई राणेसाहेब, राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्यावर टीका केली या लोकांनी, अनेक लोकांनी. एक ग्रस्त आहे ते चंदगडमध्ये, ते म्हणतात शाहू महाराजांच्या टीका सगळं झाल्यानंतर म्हणतात संभाजीराजेंनी गडकोट किल्ल्यासाठी काय केलं, गडकोट किल्ल्यासाठी मी काय केलं म्हणून त्यांनी टेकले. मला बोलायचं नव्हतं, मला माझं मन काय राहत नाही, मला बोलावं लागते. ज्या दुर्गराज रायगडनी छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती केलं, ज्या दुर्गराज रायगडने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा करून घेतला, त्या दुर्गराज रायगडनी दुःख सहन केलं, आणि ते म्हणजे शिवाजी महाराज रायगडला वारले, त्यांची तिथं समाधी आहे. आणि त्या दुर्गराज रायगडला एवढ्या वर्षात 75 वर्षात कुठल्या नेत्याने एक फंड आणला नाही. या संभाजी छत्रपतींनी जाऊन रायगड प्राधिकरण स्थापन केलं आणि 650 कोटी हा फंड तिथं आणून दिला, किल्ला आणि परिसर. आणि हा ग्रस्त चंदगडचा मला म्हणतो काय केलं संभाजींनी गडकोट किल्ल्यासाठी. मराठा आरक्षणाच्या बाबतीत माझ्याबद्दल कोण बोललं तर माझी गाठ आहे. मला भरपूर बोलता येते, मला भरपूर बोलता येते, पण इथं विद्यमान छत्रपती शाहू महाराज आहेत म्हणून माझे हात बांधून आहेत. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.